पुढे बसलेल्या सगळ्या जणांसाठी आता मी जो दृष्टांत सांगितला तो वारकऱ्याचा का चोराचा? आता सांगितलेला चोराने मामाच्या दरबारात येऊन चोरी करायचं सोडून दिलं. कोणी? वाह, कोणी? चोराने काय सोडलं? ऐका की माझं ऐका ना. ए चोराने जर चोरी करायचं सोडलं असेल, आपण वाईट वागायचं का सोडू नये? किती सोपं आहे का नाही? हो, कीर्तनात आता रडत होते ह्या सगळ्या. ही तर पुढे बसली ना, ही आई, हिच्यापासून शेवटच्या तर दिसणच मला. असं भक्ती मोठी असली की मैदान अपुरी पडतात, ध्यानात ठेवायचं. ह्या रडत होत्या मागाशी, मी बघितलंय. माझ्याकडे बघत, बुवा तू रडत होता. माझं स्वच्छ मत आहे, नुसतं रडू नका रे. किती बदल झाला 10 दिवसात. चोराने जर चोरी करणं सोडलं असेल, मला दिसते ते त्यातल्या 37 जणी सासूवर बोलत नाही. मी लय सरळ बोलणारा माणूस आहे. हा थेट. हा कोण म्हणलं? हाय तर आपल्या हातच्या गगनाला आरसा कशाला? खरंच आहे, खरं आहे, खरंच आहे, गळ्याच्या नाही खरं आहे, मामा शपथ खरं आहे. आणि तू एवढ्या नाही, मी भेट नाही कोणाला. तू सांग फक्त त्या 37 जण उभा कर बुवा म्हणून. ओ उभा राहा तुम्ही, तुम्ही त्या मागच्या उभा राहा तुम्ही. आमची महाराजींना लपून बसली. कशाला दिखावा नका करू. दिखाव्याच दिवस नाहीत राहिले. कळत नाही त्या देवाला. सासूबर बोलत नाही, इथं येऊन बाळूमामाच्या नावानं. नाही, मी शपथ घेऊन सांगतो, नका ते करू. ह्यो मामा जसा जपताय ना, तसाच घरात सासरा नावाचा बी एक मामा आहेच की. जपाना हे सगळं बघतोय. हो, गुरुवार धरतील, सासरा उपाशी मारती पातील. नाही गणेश नाही, नका करू. मी जाहीर बोलणार. माझं स्वच्छ मत आहे. देव बाप्पा माफ करा, तुम्ही कीर्तनात असताना मी एवढं धाडसाने नाही बोललं पाहिजे, पण संदीप सोडून दिलंय मी विचार करायचा. पुन्हा आपल्याला कीर्तनाला बोलवावं. जोपर्यंत माझ्या गुणवत्तेवर कीर्तन मिळतील तोपर्यंत कीर्तन करेल. ज्या दिवशी कीर्तनासाठी मला कोणाच्या तरी लाळघोटपणा करावा लागेल, त्या दिवशी मी कीर्तन बंद करेन. कवाच नाही. हा कवाच नाही, आजपर्यंत नाही. कधी कोणाला फोन करून मला तारीख देता करायचं नाही मी ते. कवाच नाही. माझं स्वच्छ मत असं आहे, नका तसं वागू. दिवस राहिलं नाही दादाराव तसं. एकमेकाबरोबर वैर करून जगायचे दिवस राहिले नाहीत. माणसं पाखरासारखी चालले ती. आपण कधी बदलणार तुम्ही? माणसं मेल्यावर त्याच्या मड्याजवळ बसून बोल 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 म्हणून रडणारी माणसं आहे आपण. लबाड आहे आपण. जिवंतपणे एकमेकांबरोबर बोलत नाही, मेल्यावर त्याच्या मड्याजवळ बसून बोल म्हणलं तर काय अर्थ राहतो गणू दादा त्याला? माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसांची कदर करा. आपल्या माणसांवर भरभरून प्रेम करा. मी स्वच्छ सांगतो, ज्या घरात आई वडील सुखात आहेत त्या घरावरती माझ्या बाळू धनगराचा सदैव कृपेचा सदैव आहे. ज्या घरात आई बापाच्या डोळ्यातलं पाणी बघत सुद्धा नाही माझा देव, तिथं बघत नाही साधा. मग मी एवढं केलं, मी गेली तळावून, मला कसं काय साधलं नाही? तू तळाव गेली पण दिखावा केला. दिखाव्याला भुलत नाही बाळू धनगर. ह्यो सत्याचा देव आहे, नीतिधर्माचा देव आहे, चांगलं वागणाराचा देव आहे, माणसांवरती प्रेम करणाराचा देव आहे. माझी इच्छा अशी आहे, घरातल्या प्रत्येकाशी आपण प्रेमाने वागावं. सगळ्यांशी आनंदाचे संबंध असावेत, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध असावेत. जाहीर कीर्तनात बोलतो, एखाद्याच्या घरात गेल्यानंतर घर फोडणारी बाई होण्यापेक्षा एखाद्याचं घर जोडणारी बाई व्हा. सध्या त्याची प्रचंड गरज आहे. सध्या त्याची प्रचंड गरज आहे. राहिला बाळू मामाच्या समोर उभा तर देवाला सुद्धा मागताना हेच मागा.
हीच देवा पै मागत, चरण सेवा अखंडित देवा इच्छा एवढीच आहे, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, कुठल्या बी जातीत जन्माला घाल बाळ मामा. असं नाही आम्ही धनगर कुळात जन्माला आलो म्हणून तुझी सेवा करत नाही देवा. ए मामा, कुठल्या बी जातीत जन्माला घाल, फक्त इच्छा एवढी आहे, कुठल्या बी जातीत जन्माला घातलं तरी तुझं भक्त होण्याचं भाग्य जन्मोजन्मी आम्हाला मिळू दे. जन्म हो का भलते याती, परे न चुके तुझी हरिभक्ती. देवा तुझी हरिभक्ती फक्त कधीच आमच्याकडून चुकणार नाही, आणि त्या बाळू धनगराची हरिभक्ती करण्यासाठी माझी अशी इच्छा आहे, जमलेल्या सगळ्यांनी दोन्ही हात वर घ्यावेत. स्त्री असाल पुरुष असाल, दोन्ही हात वर घ्या आणि एकदा मोठ्या प्रेमाने माझ्या देवाचं चांग भलं म्हणा, चांग भलं. काय चुकतंय? जेवढं कडे हाजरीत आहे तेवढंच म्हणतो. जेवायला नाही कुणीच म्हणू नका. बाकी स्टेजवर बसलेल्यांनी तुम्ही म्हणा नका म्हणू, पण बाकी कीर्तनात उभा असणार पोरांना तुम्ही म्हणू नका. असं शांत उभा राहा तुम्ही, फक्त टाळ असा बारीक वाजवा. तुम्ही हात वर घ्या सगळे. 11 दिवस झालं नुसतं येऊन जेवून जाताय काय मोकळं. माऊली बाबा तुम्ही पुढं म्हणा आणि तुम्ही म्हणायचं सगळ्यांनी. एवढ्या जोरात देवाचं नाव घ्यायचंय, लाजायची गरज नाही. एवढ्या जोरात म्हणायचं अख्ख्या माळशिरस तालुक्यापर्यंत, नवे नवे ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत आवाज गेला पाहिजे. बॉस सगळ्यांनी म्हणायचंय, म्हणा माऊली बुवा.